तर सर्वात आधी सर आपले जे शेतकरी बंधू आहेत यांना तुमचं पूर्ण नाव सांगा आणि तुम्ही कुठून आहात हे सांगा। मी हेमराज नवले, राहणार राहू गाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे। बरं, आणि हे आपल्या कंपनीचा कॉन्टॅक्ट तुम्हाला कसा झाला, माहिती कुठून मिळाली? यूट्यूब चॅनलवरून माहिती मिळाली। बरं, यूट्यूब चॅनलवरती तुम्ही मशीनचा वापर कसा करायचा याचा व्हिडिओ काही पाहिला आहे का? हो, पाहिला। बरं, आता तुम्हाला याचा काही नॉलेज, कोंबडी बसवणे किंवा पिल्लं काढण्याचा काही आधीचा अनुभव? आधीचा कोंबडी बसवण्याचा अनुभव आहे। बरं, मशीनचा नाही। बरं, आता ही जी मशीन आहे ही एक प्रकारे कोंबडीचे असं गृहीत धरा तुम्ही, कारण की कोंबडीखाली जसं आपण 10, 12, 15 जसं गरजेनुसार किंवा कोंबडीच्या साईजनुसार अंडी ठेवतो, तर हे तेच आहे। फक्त काय काम करते की मशीन एक वेगळं काही काम करत नाही, सिंपल असा भाग असतो की कोंबडीच्या शरीराची ऊब आपण याच्यात मेंटेन करतो आणि जशी कोंबडी अंड घोळते त्या प्रकारे आपण इथे अंडी ऑटोमॅटिक फिरवतो वेळेनुसार। बस एवढंच आहे, सिंपल आणि सरळ अशी मशीन आहे। आता ही जी तुम्ही बुक केली होती ही मशीन आपली 5 ट्रेवाली ॲल्युमिनियम बॉडी, ॲल्युमिनियम ट्रेमधली, जे एका ट्रेला 90 अंडी बसतात, तर ही तुम्ही बुक केली होती। ज्याचा वापर कसा करायचा अगदी सोपा आहे, फक्त अंडी ताजी घ्यायची। सर्वात महत्त्वाचं, अंडी ताजी घ्यायची। तुम्ही आता कोंबडीखाली किती दिवसाची बसवायचा? 2-3 दिवस। बरं, तर तसंच सेम याच्यात करायचं, 2-3 दिवस, जास्तीत जास्त 5 ते 6 दिवस। हां, एवढी अंडी तुम्ही वापरू शकता, याच्यापेक्षा शेळी अंडी वापरायची नाही। अजून एक काय गोष्ट करायचं की अंड घेताना फक्त ताजंच असणं गरजेचं नाही, तर नर आणि मादाला क्रॉस असलेली अंडीसुद्धा असणं गरजेचं आहे। याच्यासाठी प्रत्येक 5 कोंबडीबरोबर एक कोंबडा पाहिजे, म्हणजे मेल फिमेल असल्याशिवाय अंड क्रॉस होत नाही आणि त्या अंड्यात जीव बनवू शकत नाही। आता जसं तुम्ही कोंबडी बसवले म्हणता, आता किती अंडी सरासरी बसवायचा तुम्ही? 20 अंडी। तर आता 20 अंडी ठेवल्यावर कोंबडी 20 पिल्लं काढत होती का सर? 14-15 बरोबर। म्हणजे किती टक्के रिझल्ट झाला जर आपण सरासरी याला मोजला तर? 70-75% बरोबर। मशीनमध्ये तुम्हाला याच्याने 5-10 टक्क्याने अजून चांगला रिझल्ट मिळेल का? तर तुमची अंडी ताजी असली तर। पण जर ती अंडी नर मादाला क्रॉस नसेल तर कोंबडीसुद्धा जसं 100% रिझल्ट देत नाही, मशीन पण देऊ शकणार नाही। पण तुमच्या अंड्यांची क्वालिटी चांगली झाली तर मात्र रिझल्ट तुमचा वाढणार। आलं लक्षात? आता या मशीनमध्ये सगळे फंक्शन ऑटोमॅटिक आहे। तुमची ह्युमिडिटी ऑटोमॅटिक आहे, म्हणजे समजा तुमचं टेम्परेचर ह्युमिडिटी डाऊन झाली तर ते ऑटोमॅटिक वाढणार। जसं आता इथे आपण पाणी ठेवलं की ह्युमिडिटी त्याची वाढून लगेच ऑटोमॅटिकली ते काम करणार। त्याचबरोबर इथे टेम्परेचर तुमचं ऑटोमॅटिक आहे, टेम्परेचर तुमचं ऑटोमॅटिक भरणार। ओव्हरहीटिंगचा पण फंक्शन आहे याच्यामध्ये, म्हणजे समजा टेम्परेचर वाढलं तर टेम्परेचर, एक्स्ट्राचं टेम्परेचर बाहेर काढण्याचं त्याच्यामध्ये ऑप्शन आहे, म्हणजे तिथेही तुम्हाला काही करायची गरज नाही, कुठलंही बटन दाबायची गरज नाही। ठीक आहे, आलं सगळं लक्षात? आज दुसरी गोष्ट, मशीन बंद खोलीत नाही ठेवायची, पत्र्याच्या खोलीत नाही ठेवायची। जेवढं व्हेंटिलेशन तुमचं चांगलं असेल, मोकळी हवा जशी असेल, तिथे तुम्हाला अजून चांगला रिझल्ट मिळतो। ठीक आहे।